सुंदर मनामध्ये भरली। माणूस आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो त्यालाच अगं लते, तो तुला बोलला चिडला म्हणजे हक्काची आहेस ना ग तू त्याच्या। कसं कळ ना ग माय तुला? तू नाही तर कोण आहे बरं त्याचं? एक चांगलं आहे की तो निदान तुझ्याकडे मन तरी मोकळं करू शकतोय। ट्रेनर नाही त्यामुळे धड ट्रेनिंग नाही। आता फोन करून बसलाय ना तो, ढाल घेऊन आल्याशिवाय घरचा उमरा ओलांडणार नाही म्हणून। अगं किती बी आत्मविश्वास असला तरी आत खोल कुठं तरी भीती वाटतच असेल ना ग त्याला। हा मामी, माझंच चुकलं। मी समजून घ्यायला पाहिजे होतं त्याला। मी बी लय विचित्र वागले। हाय ग माय, असं नाहीये। मी म्हणलं नाही का वेळ चुकीची असती। हे पाय, तो लेकरू झाला ना तर तुला आई बनावं लागल, आणि तू लेकरू झालीस तर त्याला आई म्हणून उभं राहावं लागल। मग अगं नवरा बायको मध्ये असंच चालतंय बाई। मग माझ्या अनुभवावरून सांगते तुला लते, 95% वेळेला बाईलाच पालक व्हावं लागतंय। आणि पुरुषाला जेव्हा समजतंय ना की बाई आपली पालक झालीये तेव्हा पुरुष कशातच लक्ष घालत नाही, आणि मग त्यांना कशातलंच काही कळत नाही। लते, पुरुष फक्त लग्न करतो, संसार बाईलाच करावा लागतो, कारण तिलाच तो जमतो। अभ्या, ए अरे काय? मला माहिती आहे तिचीच बाजू घेणार आहे तू। येडा आहे का रे तू? जाऊ दे, नाही कळणार तुला। हा का? तुला तरी कळलंय का काय तू का चिडलाय ते? मी नाही चिडलोय। हा मग हे काय? या बाय, माझं एवढंच म्हणणं आहे, लिमिट नाही सोडली पाय। काय काय लिमिट काय सोडली रे तिने? सोडली नाही, नाती बी करू नये। म्हणजे काय? माझं एवढंच म्हणणं आहे, प्रमाणात ट्रेनिंग, प्रमाणात व्यायाम, बस। तिचं हे प्रमाण तिचा ट्रेनर ठरवल ना? असं कसं ट्रेनर ठरवल? हा मग कोण ठरवणार? मी ठरवणार। तू का? नवरा आहे मी तिचा। घरात, मैदानात नाही। या पाय, ते घर मैदान मला नको सांगू। आयुष्यात नवरा आहे ना मी तिचा, मग घर असो का मैदान मी नवराच राहणार, कळलं? सांगा राहायला मैदानात नको। काय काय बोल राहिलो मी? काय झालंय मला कळलं ना दादा यार। बरोबर आहे तुझं। अरे काय बरोबर आहे? काय बोल राहिलो मी? माझा काय संबंध आहे? नाही, माझं काय काय बोलण्याचं काय कारण आहे? मी तिची ती स्वतंत्र आहे, तिची ती प्रगती करू राहिली, माझा काय संबंध आहे? काय होतंय ना माझं मलाच कळलं ना आता। हे घराबाहेर राहतोय ना मी, म्हणून डोकं चालवणच झालंय माझं। हे डोकं फिरल्यासारखं बोलायला लागलो मी। घराला मिस करू राहिलो मी दादा। असं कसं बोलू शकतो मी? तिची प्रगती करू राहिली, व्हावी ना प्रगती। मला रागायचं काय कारण आहे? काही कारणच नाही रागायचं। लय काहीतरी गडबडू राहिली दादा, हे वेगळंच आहे। असू शकतं ना, असू शकतं। तिचा नवरा आहे ना तू। पण मला एक गोष्ट सांग, तुझा अभिमान तर होत नाही ना? त्याला नेमका कशाचा राग आलाय हे लई वेळेला त्याला स्वतःलाच उमगलेलं नसते। त्याला त्या क्षणी नेमकं काय वाटतंय हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागतंय, मग तसं वागावं लागतंय, आणि मग त्याला समजून सांगावं लागतंय की अरे बाबा तुला या 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 गोष्टींचा राग आलाय लेकरा। आणि मग त्याला कळते, हा की मला या गोष्टीचा राग आलाय होय, असं आहे पाय। येडं लेकरू आहे माझं ते। मग बाहेर वाघ असतोय पण मनात ना कोकरू। त्याला ना भावनेच्या बाबतीत त्याला काहीच कळत नाही, एकदम बुद्धू आहे तो।
म्हणते ना भावना बिवना नेमका राग आलाय, वाईट वाटतंय, आता हसायचंय, रडायचंय, चिडायचं काहीच कळत नाही त्याला. अशा लोकांना ना भावनिक बुद्धू असं म्हणतात. आता पाय तू अशा बुद्धू माणसाशी लग्न झालंय तुझं माय. आता अय बुद्धू काय लय गडबड आहे डोक्यात दादा. इनसिक्युअर झालाय तू. इन्सिक्युअर काय लावू मी? होऊ शकतो ना, होऊ शकतो. 2 कारणांमुळे होऊ शकतो. एक तर म्हणजे दुसऱ्या कुठल्या माणसामुळं, नाही तर तिच्या प्रगतीमुळं. दुसऱ्या कुठल्या माणसामुळे तर काय होणं शक्य नाही, कारण आपल्याला ती काय त्यातली नाही. आपला तिच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे, त्यामुळे हे असं काय ती का करणार नाही. राहिला प्रश्न प्रगतीचा, तर तुला तुझ्या क्षेत्रात फिटनेस मध्ये घुसून ती तुझ्या पुढे निघून चालली असं तर तुला वाटत नाही ना? तू हे सांगतोय ना, हे दोन्ही बी चुकीचं आहे. तुला मान्य होणारच नाही, पण 2 पैकी एक कारण तर आहे. ते काय बोलला तू? अभिमान काय? ते अभिमान पिक्चर सारखं नाही झालं ना तुझं? म्हणजे अरे त्या अभिमान पिक्चर मध्ये नाही का त्याची बायको फेमस गायिका व्हायला जाते, तर त्या हिरोला नाही का त्रास होतो, तसं तुला होतोय का? हे बघ अभिमन्यू, नवरा बायको मध्ये विश्वास असायला पाहिजे. आणि माझं लग्न काय आदर्श लग्न नाही, हे मग काय आदर्श बायको नाही, पण मी सुद्धा काय आदर्श नवरा नाही. आणि माझी माझ्या लग्नाबद्दल तक्रार आहे. पण तुमचं तसं नाही ना. तुमचं लग्न एक आदर्श लग्न होऊ शकतं, कारण तुम्ही दोघं बी आदर्श माणसं आहात, मेड फॉर इच अदर. त्यामुळे हे असं काय फालतू विचार करू नको. हा, तिच्या ट्रेनिंगकडे नको लक्ष देऊ, तुझ्या प्रॅक्टिसकडे लक्ष दे. काय बायको मोठी झाली तर अभिमान वाटला पाहिजे, अभिमान झाला नाही पाहिजे. कळतंय का? ऐ कर, आराम कर, बोलू नंतर. आराम कर. मी कुठे एवढा शहाणा आहे ना? नाही, तू एवढा शहाणा तर नाहीच आहे. आमच्याकडे ट्रेनर बी नाही मन आणि शरीर फिट करायला. अरे त्याच्यासाठीच तर मी ट्रेनिंग घेते ना, मग मी तुला शिकवून. ए बाई, माझ्यासाठी काही करू नका प्लीज. मी पॉझिटिव्ह नाही होऊ शकत. लती माझी बायको नाही, मैत्रीण आहे. असं का वागू राहिलो मी? तिचं काही चुकलं नाही. लग्न मोडणार तर होतोच ना मी, म्हणजे आहेच. माझीच इच्छा होती, होती म्हणजे आहे अजूनही. काहीच नाही बदललेलं. आमचं हेच ठरलं होतं आणि हेच होणार आहे. शर्यत झाली की बापूंना सांगणार आणि आमचं लग्न मोडणार आम्ही. लतीच्या उपकारांचं ओझं झाल्यामुळं वाटतंय का मला? तिची प्रगती झाली, मला त्रास नाही होत. तिचं पोस्टर झालं तेव्हा मीच पेढे वाटले होते स्वतः. अभिमानवाली जेलसी नाही मला, पण दुसरी बी नाही. दादाना काय बी बोलतो, मला असं काही होत नाही. लतिका मोहन सरांचं कौतुक करते तर मी इन्सिक्युअर कायला होईन? लती मैत्रीण आहे माझी, मित्र म्हणून असं पॉझिटिव्ह व्हायचं काही कारणच नाही ना. बहुतेक मी घर मिस करतोय, आईला मिस करतोय. मायाचा माणूस जवळ नाही म्हणून असं काहीतरी विचित्र वाटतंय मला. पहिल्यांदा घराबाहेर राहिलो ना म्हणून होतंय असं. काही नाही, शर्यत झाली की सगळं ठीक होईल. हां, हेच बरोबर आहे. होमसिक झाल्यामुळं माझं मन मला हुल देऊ राहिलं. हे असलं वागून लतीसारखी चांगली मैत्रीण नाही गमवायची मला. चुकलं राव माझं, खरंच चुकलं.
त्या मूर्ख कामिनीनं मनात भरवलं माझ्या, पण मला अक्कल नाही का? मी कायला ऐकलं तिचं? ठीक आहे, झाली चूक, पण सुधारता येईल ना. तो बाहेर आहे, एकटा आहे, टेन्शन मध्ये आहे. आता मी त्याला मैत्रीण म्हणून समजून घेतलं पाहिजे. एवढ्या रात्री कोणाशी बोलती? चला, फोन बिझी आहे म्हणजे कुणाशी तरी बोलतोय. मायाशी नाही बोलायचं, नको बोलू. तुला ज्याच्याशी बोलायचंय ना तू बोल, पण मन मोकळं करा भ्या. आता शरीर तोंडावर आली, जास्ती स्ट्रेस नको घेऊ रे बाबा. कदाचित मामी बोलत असतील, किंवा आशू दादा, किंवा कामिनी. हरकत नाही, यावेळी तुला जो कोणी आधार देईल ना त्यांचे मी आभारच मानेन. फोन चालू आहे, पण कळत तर असेल ना माझा फोन येतोय. एवढ्या रात्री बापूंशी तर नाही बोलणार. माई आई तर घरातच आहे, मग ही कोणाशी बोल राहिली? मला काही नाही, पण माझा फोन बघून तर कळलं पाहिजे ना की बोलायचंय मला. आता माझ्याशी बोलायची बी गरज नाही हिला. हा हॅलो. हा ब्या, तू जागी कस काय आई? आता तू का जागा आहे बाळा? मग काय नाही, असंच. का भांडणार रे लतीशी? तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगायची गरज नसती. तीच बोलली असेल तुला. कोण? तुझी सून. नाही का आता माझी सून आणि तुझी? तुझी कुणीच नाही का रे? या पाय, मला काही गरज नाही तिची. बर काय? अरे ऐकलं मी. मग तुला काय वाटतं? मला आहे गरज तिची. हे पाय, मला काय वाटतं ना अभ्या ते महत्वाचं नाहीच आहे. तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे. मला काय वाटतं ते सांगितलं ना मी तुला. मला कोणाची गरज नाही, माझा मी समर्थ आहे. हो, बोलला का तिच्याशी? मी तुला काय सांगू राहिलो, मला तिची गरज नाही. तू कायला सारखं? अभ्या, गरज नसलेल्या माणसांची बी बोलतोच की आपण. गरज नाही मला. बरं, मग मला गरज आहे म्हणून तरी बोलशील का तिच्याशी? केलता मी फोन. हा मग? बिझी आहे. हा, बोलत असेल ना कोणाशी तरी. काय बोलती? मला तर माहितीच नव्हतं ना. फोन बिझी लागतो, मी कोणाशी तरी बोलते हे माहिती आहे ना मला. रॉकेट सायन्स आहे का त्याच्यात? आता रॉकेलचा काय संबंध इकडे? तू उगा ना चिडू नको बरं माझ्यावर. आहे, तू कायला फोन केलता? भांडू नका रे बाळांनो. झालं तुझं सांगू? अभ्या, तिला समजून घे रे लेकरा. किती करते ती तुझ्यासाठी? ते जगासाठी. म्हणजे? सांग तिला, माझ्यासाठी काही बी करू नको, माझा मी समर्थ आहे म्हणा. असं नसतं अभ्या. आहे, हिच्या जन्मात त्या बाप वाचून माझं काही अडलं नाही. आणि ही कोण आहे? अभ्या, तिला सांग मला गरज नाही कोणाची. आणि हप्ते ते अजिबात भरायचे नाही म्हणा माझे. माझं मी पाहून घेईन. आणि हो, तू बी आमच्यामध्ये पड नको. हा, तिनं बी लगी येऊन तुला सांगायची गरज नव्हती. आवडलेलं नाही मला हे. किती ओळखते ती तुला? म्हणजे हेच की तुला वाटलं की ती मला म्हणली असेल असं. अभ्या, कायचा रे एवढा राग आलाय तुला? राग नाही आलेला आहे. आणि तू वकिली करू नको तिची. मी सांगतो तेवढा निरोप दे तिला. हा, मायामध्ये पडू नको, माझे हप्ते भरू नको, माझा मी समर्थ आहे. कळलं तुला? झोप आता आणि काळजी घे. आता टेन्शन घेऊन बसू नको. हो,
गुड नाईट. येला ते काय झालं तुला रडायला? सॉरी वहिनी, काही नाही. सॉरी काय म्हणती? काय झालं सांग मला. काही नाही. ट्रेनिंग भारी पडतंय का तुला? अगं दे सोडून ते ट्रेनिंग. कुठं झेंडे काढायला जायचंय तेव्हा आपल्याला? नाही वहिनी, ट्रेनिंगचं काही नाही. नाही मग काय झालं? काही नाही वहिनी, असंच. असं कोणी काय बोललं का तुला? भाऊजींशी भांडण झालं वाटतं. लते अगं तू मायापासनं किती बी लपवलं ना तरी मला माहितीच आहे की तू गपचूप जाऊन भाऊजींना भेटत असणार आहे. सांग मला, खरं खरं सांग काय झालंय? भाऊजींशी भांडण झालंय. मी ओळखते ना त्यांचा स्वभाव. फटकन एकदम फटकन बोलून टाकतात. समोरच्या मनाचा काही विचार करत नाहीत का वाईट वाटेल का काय. आपण बोलतात तर तुझं माझं काय? अहो वहिनी असं काही नाहीये. मग भरल्या घरात पाणी कशाला काढते डोळ्यात? नाही येड लागलंय का तुला? काय लते मग सांग की मला. मी काय जाऊन सांगणार नाही लगे कुणाला. काय झालंय? कशावरनं भांडण झालंय? अहो वहिनी असं काही नाहीये. ते फक्त जरासा थकवा आलाय. बरं कर मग तू आराम कर. मी बघते स्वयंपाकाचं. तू आहे का? म्हणजे मला वाटलं आप्पा आले की काय. आभ्याशी बोलत होती का? हा ना, म्हणून तर घाबरले. मला वाटलं आप्पा आले असेल तर झालं. हितच भांडणं होतील आमची. त्या दोघांची भांडणं मिटवता इथे आमच्या सुरू व्हायची ना भांडणं. भांडण म्हणजे आभ्याला ती कशी भांडला का? हा ना, आधीच डोक्याला एवढा ताप आहे. कायला भांडायचं दोघांनी? लती रडत होती. लय वाईट वाटलं मला. आहे काहीतरी मेजर गंडलंय त्यांचं. म्हणजे मी बी आभ्याला भेटून आलो ना आता. तो विचित्र सारखा वागतोय. म्हणजे तिरसटासारखा काय बी बोलू राहिलाय तू. तूच सांग. तोच तिला म्हणला होता ना फिटनेसकडे लक्ष दे, फिटनेसकडे लक्ष दे. हा ना, पण आता तोच म्हणून राहिलाय की तिने काहीतरी लिमिट मध्ये राहायला पाहिजे. हे काय नवीन? म्हणजे अभ्यान आपला बुद्धू आहे, बुद्धू. ते तर आहेच. त्याचं त्याला सोडून बाकी सगळ्यांना कळतंय की त्याला काय होतंय ते. काय होतंय त्याला? लतिकाला मिस करतोय तो. हा का? लग्न झालं ना आणि त्या सगळा संसार नीट सुरू व्हायच्यात भाऊसाहेबांना बाहेर जावं लागलं घराच्या. पण आता मी मिस करतोय हे सांगणार कसं? इगो आडवा येतो ना त्याचा. लतीचा मिस कॉल. कोणाचा इगो आडवा येऊ राहिला? काय विचारू राहिलो मी? बंधुराजांचा ना? पाणी आणते तुमच्यासाठी. आपल्या माणसांपेक्षा इगो कधी मी मोठा होऊ देऊ नाही. भांजाळेल आहे तुमचं पोरग. शर्यत हुस तर हाडाची काड करून घेतात बघा. पण शर्यतीचा नाद काय सोडायचे नाहीत. पाहिलं ना मी येताना आता ऊर फटूस तर जीव खाऊन पळत होते नुसते. आतेबाई हिला ती काऊन रडू राहिली हो? भांडण झालं वाटतं तिचं आणि
बोल, छापा काटा. छापा पडला तर तू जाणार आणि काटा पडला तर नाही जाणार. खरंच मामी म्हणल्या तसं टेन्शनमुळे विचित्र बोललं असेल का? आता मी त्याला सपोर्ट द्यायचं सोडून त्याच्यावर रागवते का? अभ्या शर्यतीत जिंकणं हे माझ्या इगोपेक्षा बी मोठं आहे. या छोट्या भांडणाचा बाऊ करायला नको मी. करू का त्याला फोन? माझा त्याला सपोर्ट आहे म्हणून त्याची इच्छा नसेल माझ्याशी बोलायची तर मला नाही त्याच्या गळ्यात पडायचं. त्याला वाटलं बोलावं असं करेल तो फोन. आणि नसल बोलायचं तर मी परत केला फोन तरी घेणारच नाही तो. ठीक आहे, मी आता फोन करणार नाही. हिला करू फोन का नको?